नमस्कार, मी द्वारकाच्या घरकुलमध्ये दिवाळीसाठी खास बेसन लाडू कसा बनवायचा हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। त्यासाठी मी सर्वप्रथम साहित्य काय लागतं ते सांगते। तर बघा, मी या भांड्यानी 2 भांडे बेसन घेतलेलं आहे। त्यानंतर त्याला आपल्याला हवी तशी साखर तर जेवढ्यास तेवढी थोडी कमी घेतलेली आहे, कारण ही डाळ नाही, हे दळलेलं बेसन आहे, म्हणून साखर मी थोडी 1.25 भांडे घेतलेले। त्याशिवाय त्यामध्ये घालण्यासाठी मी ड्रायफ्रूट घेतलेले, काजू, बेदाणा आणि वेलचीची पूड। आणि या बेसनाला आता मी भिजवून पुऱ्या तयार करणार आहे आणि या तुपामध्ये, साजूक तुपामध्ये त्या पुऱ्या तळून त्या मिक्सरमधून त्याचा रवा करून नंतर तो पाकात घालून मी हा लाडू बनवणार आहे। याला बेसनाचा पाकातला लाडू। तर त्यासाठी आता मी तुम्हाला सर्वप्रथम दाखवते की मी मोजून दाखवते की हे मी किती घेतलेलं आहे मटेरियल। असं मी शुगर 2 फुलपात्र असं बेसन घेतलेलं आहे चण्याच्या डाळीचं। आणि त्यानंतर याच भांड्यानी मी पाक तयार करण्यासाठी साखर वापरणार आहे। ही साखर मी बरोबर पीठ 2 वाटी आहे फुल माझं, आणि साखर मी 1.25 वाटी घेणार आहे, कारण तसं हे प्रमाण डाळीसाठी असतं, पण हे पीठ तयार आहे चण्याच्या डाळीचं, त्यामुळे हे मी थोडे दुसरं भांड कमी घेतलेलं आहे। 1.25 भांडे मी ही साखर वापरणार आहे। आता या साखरेमध्ये मी पाणी, आणि तुम्हाला सांगते रव्याच्या लाडूसाठी पाणी दुप्पट लागतं आणि बेसनाच्या लाडूसाठी पाणी कमी लागतं, अर्ध लागतं त्याच्या। तर रव्याच्या लाडूसाठी आपण साखर बुडेल एवढं पाणी घेतलेलं होतं। माझी साखर बुडेपर्यंत साखर भिजली की पाणी संपलं। किंवा दुसरं प्रमाण असं की 1 किलो रव्याचा जर लाडू आपल्याला बनवायचा असेल तर 2 पेले पाणी टाकायचं असते। पिण्याचे पेले जे असतात आपले पाणी पिण्याचे, ते 2 पेले मीडियम आकाराचे। आणि जर बेसनाचा लाडू बनवायचा असेल तर 1 पेला पाणी घालावं लागतं। म्हणजेच रव्यापेक्षा बेसनाच्या लाडूसाठी पाणी अर्धच लागतं। तर तेव्हा आता मी काय करणार आहे बघा, आता मी ही साखर पूर्ण भिजू देणार नाहीये, ती आपोआप त्याला पाणी सुटेल हलवल्यामुळे। म्हणजे कमी पाणी या बेसनाच्या लाडूसाठी आपल्याला वापरावं लागतं, आणि आता याला पाणी सुटेल। आणि रव्याच्या लाडूला आपण पूर्ण साखर भिजेपर्यंत पाणी घेत असतो, म्हणजेच रवा हा जास्त पाकामुळे मऊ होतो आणि बेसन मुळातच बारीक असल्यामुळे त्यासाठी आपल्याला पाणी कमी लागतं। माझी वहिनी रव्याच्या बेसनासाठी 2 पेले पाणी 1 किलो रव्याच्या लाडूसाठी, आणि बेसनाच्या 1 किलो लाडूसाठी 1 पेला पाणी वापरायची। आता मी हे जे बेसन आहे हे भिजवून घेणार आहे आणि त्याच्या छान छोट्या छोट्या पुऱ्या करून या तुपामध्ये तळून घेणार आहे खमंग अशा। आता मी याचा छान मऊसर असा गोळा भिजवून घेणार आहे, तयार करणार आहे गोळा। अगदी कमी पाणी लागतं बेसन भिजवायला, त्यामुळे खूप पाणी टाकायची घाई करायची नाही। आता हा डाळीचा पिठाचा गोळा मी तयार केलेला आहे, अतिशय मऊ तयार झालेला आहे। यामध्ये मी काहीही घातलेलं नाही, फक्त चण्याच्या डाळीचं पीठ। आणि आता याचे छोटे छोटे गोळे करून पुरी तयार करून मी ती पुरी खमंग अशी या तुपामध्ये तळून घेणार आहे, एक एक पुरी। कारण पुरी जर खमंग तळली तर लाडूला छान चव येते। तेल माझं छान असं तापलेलं आहे तूप, आणि त्या पुऱ्या मी आता तापट बनवून तळून घेणार आहे।
पुरी फार बारीक करायची नाही, फक्त तळताना जरा गॅस सुरुवातीला तूप टाकू द्यायचं आणि नंतर स्लो गॅसवर खमंग पुरी तळली गेली पाहिजे. तेव्हा तो लाडू आपल्याला 8 ते 10 दिवस आपण खाऊ शकतो. तसाही पाकातला लाडू हा कमी दिवस टिकतो. आता ही पुरी तुपाच्या वर छान तरंगलेली आहे, म्हणजे ही झालेली आहे, तयार झाली. फार लाल रंग पण येऊ द्यायचा नाही, कारण मग लाडूचा रंग सुद्धा आपल्या पिवळा न येता थोडासा मळकट येऊ शकतो. म्हणून आपण ती पुरी खमंग तर तळायची, पण स्लो गॅसवर घ्यायची. अशा रीतीने मी आता ह्या पुऱ्या तळून घेणार आहे. अशा प्रकारे माझ्या ह्या पुऱ्या आता खमंग छान अशा छोट्या लाटून जरा थोड्याशा फारशा पातळ न करता थोड्या जाडसर ठेवून मी त्या तयार केलेल्या तळलेल्या आहेत. आणि आता मी काय करते, पुढची प्रोसेस, ह्या सर्व पुऱ्या मी अशा हाताने बारीक तुकडे करून घेणार आहे. थोडक्या गरम असतात ह्या. पूर्वी माझी आई ह्या पुऱ्या हाताने तयार करायची, तेव्हा मिक्सर नसायचं, त्यामुळे हाताने याचा रवा तयार करायची आणि चाळणीने गाळून घ्यायची. आता मात्र मिक्सरमुळे मी ह्या पुऱ्यांचा रवा मिक्सरमधूनच तयार करते, म्हणून सोपं जातं. अशा प्रकारे ह्या पुऱ्या मी आता बऱ्यापैकी मोडून घेतलेल्या, बारीक केलेल्या. त्याने थोडं थोडं करून मी हे मिश्रण या मिक्सरमधून रवा काढून घेणार आहे, रवा तयार करून घेणार आहे. हा लाडू चवीला अतिशय छान लागतो, मस्त मऊ अगदी. आता माझा हा पुऱ्यांपासून मी रवा मिक्सरमधून छानसा तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता, अतिशय छान मऊ आणि रवाळ असा हा रवा तयार झालेला आहे. यात कुठेही गाठ वगैरे राहिलेली नाही. आणि अशा प्रकारे आता हा रवा तयार आहे. आता मी हे बघणार आहे की माझा पाक कुठपर्यंत आला. तर साखर माझी विरलेली आहे, मी थोडा वेळ हलवत राहिलेली आहे. तर आता बेसनाच्या लाडूसाठी पाक हा 2 तारी लागतो, किंवा त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत गोळीबंद पाक म्हणूया. तो कसा बघायचा हे मी तुम्हाला दाखवते. अजून हा झालेला नाही, हा फक्त आता 1 तारी तयार झालेला आहे. रव्याच्या लाडूला जसा हवा असतो तसा, पण बेसनाच्या लाडूसाठी गोळीबंद पाक हवा असतो, तो आता मी करते. आता मी या पाकामध्ये मिक्स होण्यासाठी व्यवस्थित वेलचीची पूड घातलेली आहे. आणि जे ड्रायफ्रूट आहे ते सुद्धा मी यात थोडीशी, मग त्याला वाफ बसते म्हणून हे सुद्धा यातच घालणार आहे, बेदाणा आणि काजूचे तुकडे. आता माझा हा पाक 2 तारी छान बेसन लाडूसाठी तयार झालेला आहे. ती बघण्याची पद्धत अशी की पाक आपण एखाद्या डिशमध्ये टाकल्यानंतर त्याचे लाडू बनायला हवे, पसरायला नको. तर तुम्ही बघू शकता हे लाडू आपल्या या डिशमध्ये पसरत नाहीये, जसेचे तसेच आहेत, बॉलचे बॉल. ही एक पद्धत. आणि दुसरी पद्धत, आपण एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि त्या भांड्यात हा पाक टाकल्यानंतर तो विरघळायला नको. त्याचे छान वलय तिथल्या तिथे तयार झालेले आहे. बघा, पाण्यात तो विरघळत नाही, म्हणजे आपला पाक हा चांगल्या प्रकारे बघा विरत नाहीये. लक्षात येत असेल तुमच्या, छान पापडीत कडक तयार झालेली आहे खाली त्याची पाण्याच्या तळाशी. आणि एक पद्धत ही की आपले बॉल तयार झालेले आहे, ते काही केल्या या डिशमधनं हलत नाही. आता हा पाक पूर्णपणे तयार झालेला आहे. यातच गरम होण्यासाठी तळून न घेता मी तसे ड्रायफ्रूट घातलेले आहे, वेलचीची पूड घातलेली आहे. आणि आता मी गॅस बंद करणार आहे. आता मी हा बेसनाचा तयार झालेला रवा या मटेरियलमध्ये, या पाकामध्ये घालणार आहे. आणि हळूहळू घालून मी तो हलवणार आहे. तुम्ही बघू शकता
आता हे मिश्रण मी छानपैकी एकजीव करून घेते, हलवत आहे. तुम्ही बघू शकता पाक छान झाला की लाडू बिघडत नाही. आता यामध्ये मी थोडंसं मऊ होण्यासाठी लाडू आणि छान चव येण्यासाठी थोडंसं तूप वरून घालणार आहे. म्हणजे लाडू जो आहे तो पिठाळ न दिसता छान मऊ तयार होतो. म्हणून मी 1 चमचा भर 2 वेळा अर्धा चमचा तूप त्यामध्ये कढईतलंच आपल्या घातलं आहे. आणि आता हे मिश्रण मी जवळजवळ अर्धा तास झाकून ठेवणार आहे. मध्ये एकदा उघडून बघणार आहे आणि ज्यावेळी तयार होईल तेव्हा मी ते लाडू बांधणार आहे. अशा प्रकारे माझ्या या बेसनाच्या लाडूचं मटेरियल छान लाडू बांधण्यायोग्य आणि नरम असं झालेलं आहे. ते मी एका ताटामध्ये ओतून घेणार आहे आणि छान एकजीव करून हाताने चुरून मग मी त्याचे लाडू बांधायला घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान घट्ट झालेले आहे ते आणि मऊ पण आहे. हे जर आपण अजूनही अर्ध्या पाऊण तासाने लाडू बांधले असते तरी सुद्धा चाललं असतं. तसंही मला 1 तास झालेला आहे, पण किती वेळ हे मटेरियल राहू शकतं. तसं रव्याच्या लाडूचं नाही. रव्याचा लाडू घट्ट झाला म्हणजे लगेच बांधायला घ्यावा लागतो, पण बेसनाचा लाडू हा अगदी शांततेने आपल्याला वेळ मिळाल्यानंतर सुद्धा आपण बांधू शकतो जर त्याचं प्रमाण योग्य वापरलं गेलं तर बघा आता हे किती छान झालेलं आहे. रवाळ दिसते छान. हा लाडू बांधण्यासाठी अगदी थंड झाल्यानंतर हाताला कुठलेही चटके बसत नाही आणि निवांतपणे सोयीनुसार आपल्या बांधता येतो. इतकं हे मटेरियल छान नरम आणि मस्त होतं. तुम्ही बघू शकता. आता मी हे लाडू वळायला सुरुवात करणार आहे. बघा यातलाच मी एक बेदाणा काजू घेणार आहे डेकोरेशनसाठी आणि अशा प्रकारे हे लाडू आता मी बांधायला घेतलेले आहे. बघा किती छान असा हा लाडू बांधला जातो मऊ मटेरियल असल्यामुळे. आणि अशा रीतीने मी हे पूर्ण लाडू बांधणार आहे. बघा तुम्ही किती छान झालंय मटेरियल. अजूनही आपण थांबलो असतो तरी चाललं असतं, पण मग आपल्याला वेळ मिळाला की आपण ते बांधायला घेऊ शकतो. रव्याचा लाडू मात्र घट्ट झाल्यानंतर मटेरियल आळून आल्यानंतर लगेच बांधावा लागतो, अन्यथा तो बांधायला जड जातो. शिवाय तो गरम असतानाही बांधावा लागतो. अशा प्रकारे हे सर्व लाडू आता मी अगदी शांततेने व्यवस्थित बांधून घेणार आहे. तेव्हा माझी ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर लाडू बनवून बघा, खाऊन बघा आणि मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.